हातकणंगले तारदाळ रोडवरती सन्मती हायस्कूल ते दत्त मंदिर या ठिकाणी तीव्र स्वरूपाची 2 रस्त्याला वळणं आहेत. या ठिकाणी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होणे याबाबत निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकणंगले तालुका उपप्रमुख प्रमोद परीट यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग हातकणंगले यांना दिले. तारदाळ हातकणंगले रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. आवाडे पार्कमधून इचलकरंजीकडे जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी वरचेवर लहान मोठे अपघात होत असतात. इंटरनॅशनल स्कूल व सन्मती विद्यालय अशा 2 मोठ्या शाळा या ठिकाणी आहेत. यामुळे स्कूल बस व विद्यार्थ्यांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते. तरी आपल्याकडून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या दिशादर्शक फलक, रबरी गतिरोधक, कॅट आईज अशा सर्व गोष्टींची पूर्तता तात्काळ करण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग हातकणंगले यांना देण्यात आले. या रोड संबंधित शाखा अभियंता व्ही.ए. मस्के यांच्याबरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कामासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यांची दखल घेऊन मस्के यांनी तात्काळ जागेवरती येऊन पाहणी केली. अशा गंभीर बाबीकडे वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करून योग्य ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उपतालुका प्रमुख प्रमोद परीट, तारदाळ शहर प्रमुख कुलदीप हवालदार, उपशहर प्रमुख संदीप माने, शहर सचिव विश्वनाथ पाटील, बंडा कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.